झालेला आहे. 1919 काळांच्या गजरामध्ये त्याची सर्वांना ओळख आहे. देशमुख हॉस्पिटल मुलांसर लातूर का लक्षात लातूरचं पण आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मनोज गोडावळ सर ठीक आहे. डॉक्टर गोडावळ सरांचं स्वागत होत आहे. कर्मचाऱ्यांचं स्वागत करत आहेत. यानंतर करत आहेत. यानंतर माननीय भारत सर अध्यक्ष सर या ठिकाणी भारत सरांचा सत्कार गोडावळ सर करत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रास्ताविक ज्याला आपण म्हणतो प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय संरक्षण निधी जल अभियानाचे कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. आज आपण अत्यंत भावनिक असा कार्यक्रम आहे आपण आहोत. दिवाळी आपली दिवाळीच्या निमित्ताने आपण देशावर युद्धाचं सावट असताना सैन्यावर सतत काश्मीर बॉर्डरला सीमेवर पाक हल्ला करून सतत हल्ले होत असताना दररोज एक जवान दोन जवान शहीद होतात. त्याची जाणीव आपणाला सर्वांना झालेली आहे. पण ही जाणीव तात्पुरत्या काळापुरती असते, नंतर आपल्याला विसर पडतो. त्यामुळे आपण विविध प्रकारचे कार्यक्रम राज्यामध्ये देशामध्ये आपण राष्ट्रीय संरक्षण अभियानाच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत. या कार्यक्रमाच्या प्रसंगी फटाके मुक्त दिवाळी साजरी करूया आणि तोच निधी आपण संरक्षण विभागाला म्हणजे आर्मी वेलफेअर फंड जे अकाउंट आहे सिंडिकेट बँकेमध्ये त्या अकाउंटवर आपण हा निधी एकत्रित करून दुपारी 2 नंतर ते पैसे सर्व मुलांच्या समोर काउंट करून आपण बँकेत भरणार आहोत. हे आपल्याला सर्वांना चालू सांगितलेलं आहे. कारण तुम्ही लगत जे सतत हालचाली होतात, सतत ब्रह्मचक्री चकमकी होतात, सतत हल्ले होतात. सैन्य त्या ठिकाणी अतिशय धाडसानं काम करतं. दिवाळी असेल, पाडवा असेल, कोणताही सण असेल, सर्व सण आपण साजरे करतो. परंतु आपलं सैन्य त्या ठिकाणी डोळ्यामध्ये तेल घालून देव हातात मुठीत घेऊन 24 तास पहारा देतो. या सैन्याला मला सगळ्यांचा प्रणाम. उरी सप्ताहामधील हल्ल्यामध्ये 18 जवान शहीद झाले सुरुवातीला, नंतर 2 जवान शहीद झाले. या सर्व
वीर जवानांना प्रथम माझ्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रणाम करतो, नतमस्तक होतो. कारण ते सैनिक या ठिकाणी काम केले म्हणून आपल्या देशावर जे हल्ला होणार होता, देशावर हल्ला तो थांबला. जसं मुंबईमध्ये झाला, मागे दिल्लीमध्ये झाला, सोपलेवर झाला, अजून पठाणकोटला झाला, पोलीस सेक्टरवर झाला, सुकवानच झाला, पंपवरच झाला, काश्मीरमध्ये. सतत हे जे हमले आहेत ते हमले म्हणून पाडण्याचं काम ही इंग्लिश सेना करते. त्याचं थोडंसं सर्वांना सूचना आहे, शांत बसून 2 मिनिट. म्हणून आपण हे अभियान पूर्ण देशामध्ये चालवतो. कारण आपण बलिदान देऊ शकत नाही, योगदान देऊया. आपण प्रत्येकजण जाऊन बंदूक घ्यायची आणि सीमेवर जायचं आणि लढायचं. होत नाही. आम्हाला साहेब थोडं समोर आहे. सैन्य काम करतील, आम्हाला काम करणार. सैन्याला आपण धैर्य देणं आवश्यक आहे. सैन्याला आपण पाठिंबा देणं आवश्यक आहे. सैन्यावर आपण अतिशय प्रेम पण आवश्यक आहे. देशावर प्रेम असेल, सैन्याला आपला पाठिंबा असेल तर सैन्य अतिशय धाडसानं पुढचं पाऊल उचलेल आणि देशाची सुरक्षा अखंडता बाधित राहील. म्हणून आपण या ठिकाणी असा एक छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे. असाच कार्यक्रम सोलापूरला झालेला आहे 22 तारखेला. 23 तारखेला पुण्यामध्ये झालेला कार्यक्रम आहे. बोर्डला फर्ग्युसनद्वारे समोर कार्यक्रम झाला आहे परवा रविवारी. सर्व पेपरवर बातमी न्यूज वाचली असेल तुम्ही. या माध्यमातून आपण लोकांना सदस्य करून घेतो. ज्या लोकांना इच्छा आहे राष्ट्रीय कामामध्ये, सोशल वर्क, सामाजिक काम करण्याची, सर्वात सामाजिक काम कोणतं असेल तर देश प्रेम, त्यापुढे कोणतंही काम सामाजिक नाही असं मी मानतो. म्हणून सदस्य नोंदणी आम्ही जी चालू केलेली आहे त्या माध्यमातून सदस्य नोंदणी म्हणजे काय, ज्या व्यक्तीला देशाविषयी फारच काळजी आहे, ज्यांना आत्मीयता आहे, ज्यांना जाणीव आहे, त्या लोकांना आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्या लोकांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करतो. ज्यांचं समाजावर वर्चस्व आहे, म्हणजे कोणतं वर्चस्व, प्रतिष्ठा आहे समाजामध्ये, त्या लोक त्यांचं ऐकतात. असे लोक सदस्य होणं त्याचे चांगलं आहे. तर डॉक्टर साहेबांचं सदस्य होणं म्हणजे असे चांगलं आहे. तर समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा आहे, वेगळी आहे. ते त्या लोकांना समजून सांगू शकतात. देशातील एकात्मता, बांधिलकी, अखंडता, देशप्रेम या सर्व गोष्टी असतात. ते सांगण्यासाठी काही पैसे लागत नाही, ते सांगण्यासाठी काही कुठून काही आणायचं नाही, काही द्यायचं नाही. म्हणून आपण या ठिकाणी आपण निवांत कार्यक्रम घेतो. आपल्या घरी आपण सुखाने राहतो. आपण दिवाळी साजरी करतो, दसरा साजरा करतो, ईद साजरा करतो, मोहरम साजरा करतो, ख्रिश्चन साजरा करतो, नाताळ ख्रिसमस आहे. हे सर्व आपण करतो फक्त सैन्याच्या जीवावर. सैन्य त्या ठिकाणी काम करतं म्हणून आपण इथं निवांत राहतो. आता काय होते 5 मिनिटांनी, काय माहिती आहे तुम्हाला, काय माहिती आहे मला, काही माहीत नाही. परंतु देशाची अखंडता आणि एकात्मता जर सैन्याने जर काम करण्यामध्ये थोडीशी मुसराई जर केली आपल्यासारखी, तर त्याचे परिणाम वर्षानुवर्ष बघावं सर्वांना, तुम्हाला आम्हाला. पण सैन्य ते करणार नाही. राजकारणी असो किंवा आम्ही कुणी असो, कसे वागू, चुकीचं वागतो तरी सैन्य हे आपली भूमिका क्षणाक्षणाला कठोर प्रसंगी आपला जीव हातात घेऊन, प्रसंगी बलिदान देऊन, प्रसंगी युद्धाला तयार राहून हे सैन्य काम करतं. पूर असेल, दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, भूकंप असेल, अपघात असेल, तर सर्व अपघातग्रस्त हे सैन्य एनडीआरएफ किती मोठं. एनडीआरएफ म्हणजे सैन्य वेगळं. एनडीआरएफ म्हणजे ज्या ठिकाणी आपत्ती घटना घडली आहे, दुर्घटना घडली आहे, त्या ठिकाणी जे सैन्य काम करतं, पूर आला, भूकंप झाला,
या ठिकाणी सैन्य येत असतो. आपण काय म्हणतो मिलिटरी आहे. अनेक प्रकार आहेत. बॉर्डरचं म्हणतो BSF आहे, ISF आहे, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे. अशा अनेक शाखा आहेत आर्मीच्या. या भूजल, जमीन, तुला सगळ्या भूजलमध्ये हवाई, आगबोट माहिती का? आगबोट म्हणजे पाण्यामधून सुद्धा हल्ला होऊ शकतो. त्याचे हवेतून हल्ला होतो, त्याचे पण जबाबदारी सैन्य घेतो. सैन्याचं काम अतिशय फार मोठं काम आहे. फटाके मुक्त दिवाळी साजरी करूया. तोच निधी संरक्षण खात्याला देऊया. फटाके मुक्त दिवाळी साजरी करूया. तोच निधी सैन्य दलास देऊया. श्री देशमुख साहेब, आमचे मित्र विद्यालय व बालक मंदिर तसेच राष्ट्रीय संरक्षण निधी जन अभियानाचे शांत बसा म्हणजे सन्माननीय डायरेक्टर सांगायचं सांगायचंय. तर तुम्ही काय म्हणणार? तुम्ही काय म्हणणार? की आम्हाला फटाके नको आहे, ते पैसे आम्हाला द्या. तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. गेले अनेक वर्षापासून काही सामाजिक संघटना हे उपक्रम राबवतात, परंतु त्यात यश आले किती आले काय नाही याची काही माहिती नाही. परंतु हा कोणता सरांनी आणि जो विद्यार्थ्यापासून सुरू केला यात तुम्ही पालक नाही आहात माझ्या माहितीप्रमाणे. कारण फटाके उडवणे करणे हे विद्यार्थ्या स्रोत असतं आणि त्या विद्यार्थी जर समजले हे निधी आपण जर देऊन तर हा कार्यक्रम 100% यशस्वी होऊ शकतो. आज या ठिकाणी सरांचा उल्लेख करू इच्छितो की गेल्या अनेक महिन्यापासून जो कोणी मनातही आलं नाही, जे कुणाच्या ध्यानातही आलं नाही असा उपक्रम सरांनी या ठिकाणी चालू केलेला आहे. तर तुम्हाला आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची कुठल्याही सण साजऱ्याची कसल्याही प्रकारची चिंता न करता कसल्याही प्रकारची जो कार्यक्रम आहे आणि त्यापासून जो निधी आपला वाचणार आहे तो आपण राष्ट्रीय संरक्षण निधी जन अभियानला आपण सर्वजण देणार आहात. तर हा उपक्रम अख्ख्या संपूर्ण देशामध्ये कुठंच झालेला नाहीये. तो सर्वप्रथम लातूरमध्ये पोद्दार सरांनी घेतलेला आहे. फटाके मुक्त दिवाळी बऱ्याच ठिकाणी झाली, परंतु तो फटाके मुक्त दिवाळीतून जो काही पैसा शिल्लक राहणार आहे आपला विद्यार्थ्यांचा तो आपण राष्ट्रीय संरक्षण निधीला देणे हा जो विचार आहे हा येणे हा खूप मोठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. आपल्या लातूरकरांचा तो एक सन्मान सरांनी आपल्याला जपलेला आहे. तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रकारे राष्ट्रीय संरक्षण निधी जन अभियानास मदत करून आपण जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करून या फटाके मुक्त दिवाळीमध्ये आपल्याला 2-3 फायदे होणार आहेत. एक तर संरक्षण निधी आपण देतोय आणि दुसरं म्हणजे आपलं आरोग्य पण आपण जपणार आहे. फटाके त्यापासून जो काही विषारी वायू निघणार आहे त्या विषारी वायूपासून श्वसनाचे विविध असे विकार होतात. ते विकार मुळे आपण श्वसनाचा त्रास जो होणार आहे तो आपला पुढे भविष्यात कुणाला होणार नाही फटाके न वाजवल्यामुळे. आणि फटाके जास्त तीव्रतेचे जर वाजवले तर आपल्या कानाला बहिरेपणा येऊ शकतो. तर तो बहिरेपणा पण आपल्याला फटाके न वाजवल्यामुळे येणार नाही. तर हे 2-3 फायदे आपल्याला यातून मिळणार आहेत. आता यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करू. या ठिकाणी मला बोलवलं आमच्या युवा संघटनेला या तर फटाक्यामुळे काय होऊ शकतं काय काहीतरी
मेहंदी थोडासा कमी घ्या काय फटाके उडवलं जातात. त्याच्या डॉक्टर साहेबांकडे जावं लागेल असं कोणाला. असं टाकते वेळेस हा इकडे समोर पाहायचं. समोर बघा समोर हा बदल करू नका. बघा ओके चला टाकून जावा आता. चला जे टाकलेलं आहे त्याला थोडंसं बाजूला नाही का त्याला यायला थोडा वेळ द्या. चला इकडे कोणाला या पुढे समर्पण करा. हे बाकीचे उठू नका. तुझा चला चला गांधी चौकातला रे. हां सगळ्याच आहे पुण्यनगरी. इथे कार्यक्रम आता लेकराचे फटाके मुक्त दिवाळी. आलो आलो हो. परत टाकली टाकली या कार्यक्रमासाठी आपल्याला मान्य भारत संस्थान मान्य हरिश्चंद्र होळकर माननीय विनोदकुमार. ओके सर. सर्व भारतीय बंधू भगिनींना आम्ही राष्ट्रीय संरक्षण जन अभियानाच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विशेषतः कारण छोटी जी मुलं आहेत ह्या लहान मुलांना आपण सांगितल्यानंतर त्यांची पाठी कोरी असते. ही मुलं मोठ्या माणसालासुद्धा घडू शकतात, काही गोष्टी सांगू शकतात. म्हणून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण फटाके मुक्त दिवाळी साजरी करूया. हीच रक्कम सैन्य दलास संरक्षण निधी म्हणून देऊया. हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमास डॉक्टर देशमुख साहेब अध्यक्ष म्हणून लाभले. ॲडव्होकेट फारुख शेख, ॲडव्होकेट तिकट करा नाव सुरुवात का. तर फटाके मुक्त दिवाळी साजरी करून हीच रक्कम आपण सैन्य निधीला देऊन देशाचं संरक्षण जे सैन्य करतं त्यांच्याप्रती आपण संवेदना व्यक्त करू आणि फटाके न उडवता आपण दिवाळी साजरी करू. हा संदेश आपण जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा राष्ट्रीय संरक्षण निधी जन अभियानाच्या माध्यमातून संकल्प आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि आपण या माध्यमातूनच आपण पूर्ण समाजातील जनतेपर्यंत ह्या भावना पुरवण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलेलं आहे. आणि ते विद्यार्थी आपल्या समाजामध्ये आजूबाजूला जे मुलं असतील शेजारी पाजारी त्या सर्व मुलांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आपण सांगितलेलं आहे ते सर्व माहिती सांगतील आणि जागृती करतील आणि विद्यार्थी फटाके उडवणार नाहीत तर तो निधी संरक्षण खात्याला देतील. आणि संरक्षण खात्याला अधिकाधिक पैशाची गरज असते कारण सीमेवर वारंवार होणारी घुसखोरी हल्ले आतंकवादी हल्ले काल परवा उरी सेक्टरमध्ये जो हल्ला झाला 18 सप्टेंबरला त्या हल्ल्यामध्ये 18 ते 20 जवान शहीद झाले. त्या वीर जवानांना मी सततशा प्रणाम करतो. आणि या विद्यार्थ्यांना मी आणि जनतेला मी असं आवाहन करतो की आपण फटाके न उडवता
ती रक्कम आपण सैन्य दलाच्या खात्यामध्ये सिंडिकेट बँकेमध्ये अकाउंट नंबर या ठिकाणी मी सांगितलेला आहे. तर मी अकाउंट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्याप्रमाणे ते विद्यार्थी त्या अकाउंटला पैसे जमा करतील आणि आम्ही या ठिकाणी जो संरक्षण निधी पेटी जमा ठेवली आहे त्या पेटीमध्ये आत्ताच सर्व विद्यार्थ्यांनी ती रक्कम जमा केलेली आहे आणि ती रक्कम चांगल्या कामाला देशाच्या सुरक्षेला जाईल आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेमाची भावना जागृत होईल आणि समाजामध्ये देशप्रेमाची भावना वृद्धिंगत होण्याकरिता आम्ही सतत कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतो. नंतर आम्ही आता दिल्लीमध्ये कार्यक्रम आमचा दुपारीमध्ये आहेच, पुन्हा इंदोरला पण कार्यक्रम आहे, बिदरला आम्ही कार्यक्रम घेणार होतो आता 8 दिवसामध्ये. या माध्यमातून आम्ही संरक्षण खात्याला अधिकाधिक मदत करण्याचं संकल्प आम्ही केलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करू आणि सैन्य सक्षम कसं होईल आणि देशाची सुरक्षा करण्यासाठी जो निधी लागतो सरकारला ते आम्ही या माध्यमातून सरकार आणि जनता दोन्हीचा दुवा म्हणून आम्ही राष्ट्रीय संरक्षण जननिधी अभियान मार्फत आपण असे अनेक उपक्रम राबवून जनतेला आम्ही जागृत करू असं या ठिकाणी मी आश्वासित करतो. चला